नमस्कार मैत्रिणींनो, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला किनारीचा वापर करून कशा प्रकारे डिझाइन करता येईल। तर मी इथं काय केलेलं आहे, ब्लाउजचा गळा काढलेला आहे आणि त्याला वरती साडीचा जो अस्तरचा भाग आहे तो जोडून पलटी मारलेला आहे। आता हा जो गळा आहे तो ज्या आकारात आहे त्या आकारात मी किनार जोडून घेणार आहे। आता इथं माझी किनार जी आहे ती थोडीशी कमी आहे, म्हणून मी साडीच्याच कापडामधला थोडासा कापडाचा भाग दोन्ही किनारीच्या बाजूला लावून घेतलेला आहे आणि हा भाग आता आपल्याला जो गळ्याचा आकार आहे त्याच्यावरती प्लेट्स मारून घ्यायचा आहे। व्यवस्थित अशा एकसारख्या प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत। संपूर्ण गळ्याला व्यवस्थित अशा प्लेट्स मारून झाल्यानंतर जो गळ्याचा आकार आहे तो आपल्याला योग्य प्रकारे प्लेट्सनी तयार करायचा आहे। तुम्हाला जर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन लिंक्स तुमच्यापर्यंत येत राहतील। अशा प्रकारे संपूर्ण गळा लावल्यानंतर खालूनही आपल्याला 1 ते 1.5 इंचाच्या अंतरावरती टीप मारून घ्यायची आहे आणि गळ्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे। आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे साडीचा तो कट करून काढायचा आहे, किनारीचा किंवा साडीचा। आता ही किनारीची जी भाग आहे एक्स्ट्राचा तो आतील जी साईड आहे ती आपण बिना दुमडता घेतलेली होती, त्यामुळे ही दुमडलेला भाग नसल्यामुळे ही व्यवस्थित दिसण्यासाठी आपण याला वरून लेस लावून घेणार आहोत। अशा प्रकारे मी लेस लावून घेतलेली आहे आणि वरून अर्ध्या गळ्याला मी मण्यांची लाईन लावून घेतलेली आहे व वरती नाडी व लटकन केलेले आहे। अशा प्रकारे आपला सुंदरसा गळा तयार झालेला आहे। नक्की ट्राय करा तुम्ही।